नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जरा वेगळा विषय पाहणार आहोत. म्हणजे आज आपण जी-केचा भाग न पाहता आज आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत आणि मराठी व्याकरणमध्ये समास हा जो भाग आहे, हा आज आपण पाहणार आहोत. म्हणजे ज्यावेळेला आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो, त्यावेळेला समास माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समासावर टी-सी-एस असेल, आय-बी-पी-एस असेल यांसारख्या ज्या सरळ सेवा घेणाऱ्या कंपन्या त्यांनी समासावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपल्याला समास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आज आपण समास हा टॉपिक पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण उदाहरणासह पाहणार आहोत. म्हणजे समास कोणते आहेत आणि त्याची उदाहरणं कोणती आहेत हे पाहणार आहोत. तर आता समास म्हणजे काय तर हे आपण प्रथम आपल्याला पाहावं लागेल. समास म्हणजे काय तर सम आणि आस या संस्कृत धातूपासून काय तर समास हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो समासाचा तर एकत्र करणे असा अर्थ काय होतो तर समासाचा होतो. समासात काहीतरी एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखवताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण काय करतो तर गाळतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर ती भाषेची काटकसर होते. म्हणजे भाषेची काटकसर करताना आपण समास वापरतो. दोन किंवा अधिक शब्दाऐवजी आता हे लक्षात ठेवा की दोन किंवा अधिक शब्दाऐवजी आपण एका शब्दाचा उपयोग करतो तेव्हा काय होतं तर समास होतो. आणि उदाहरणार्थ काय तर चंद्राचा उदय असे आपण न म्हणता काय म्हणतो तर आपण म्हणतो चंद्रोदय असं आपण म्हणत असतो. आणि तर काही काही वेळा आपण असंही म्हणतो की पोळीसाठी पाट असं न म्हणता आपण काय म्हणतो तर पोळपाट म्हणतो किंवा बटाटे घालून तयार केलेला वडा असे न म्हणता आपण काय तर बटाटे वडा म्हणतो. म्हणजे दोन शब्द असं नाही पण एखादा वाक्य जरी असेल म्हणजे बटाटा घालून तयार केलेला वडा त्यासाठी आपण बटाटे वडा असा शब्द वापरतो. याच्यात जे एकत्रीकरण करून जो आपण शब्द तयार करतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण समास असं म्हणत असतो. म्हणजे काय तर दोन शब्द किंवा दोन पद एकत्र होऊन जे शब्द तयार होतो, दोन पदे आपण म्हणू शकतो. दोन पदे एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात तर समास म्हटलं जातं. आता त्यांचा समास कोणते कोणते आहेत तर समासाचे प्रकार एकूण आपल्याला काहीतरी हे 4 प्रकार जे आहेत ते आपल्याला समासाचे या ठिकाणी दिसत आहेत. तर आता पहिलं पाहूया की पहिलं जे आहे ते जर 2 पदामध्ये पहिलं पद मुख्य आणि दुसरं पद जर गौण असेल तर त्या वेळेला काय होतं तर हा अव्ययी भाव समास त्या ठिकाणी तयार होतो. त्याचबरोबर आपण पाहिजे की पहिले पद गौण असेल आणि दुसरे पद जर याच्यात मुख्य असेल तर काय होतं तर तत्वपुरुष समास तयार होतो. त्याचबरोबर दोन्ही पदे जर मुख्य असतील, दोन्ही पदे जर मुख्य असतील तर कोणता समास होतो तर त्यावेळेला द्विंद समास होतो. आता इथं थोडं हे झालेलं आहे कारण मराठी फोनोटिक मधनं ही टायपिंग केल्यामुळे जरा द्विंद शब्द असा लांब तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. त्याचबरोबर पुढे पाहू की दोन्ही पदे जर गौण नसतील, सॉरी गौण असतील, दोन्ही पदे जर गौण असतील तर आपण काय म्हणतो तर बहुव्रीही समास त्याला आपण म्हणतो. म्हणजे जर पहिलं मुख्य असेल, दुसरं गौण असेल तर अव्ययीभाव समास, पहिले पद गौण असेल आणि दुसरे मुख्य असेल तर तत्वपुरुष समास, आणि तिसरा भाग काय तर दोन्ही पदे ज्या मुख्य असतात त्याला द्विंद समास आणि दोन्ही पदे गौण असतात त्याला काय तर बहुव्रीही समास आपण या ठिकाणी म्हणतो. तर आज या ठिकाणी आपण समासाचे प्रकार बघितले. तर आपण पहिला समासाचा प्रकार पाहूया की अव्ययी भाव समास. तर अव्ययी भाव समासामध्ये काय असतं तर अव्ययी भाव समास म्हणजे काय तर पहिले पद काय असतं बहुधा अव्ययी असतं आणि ते काय असतं तर पहिले पद हे मुख्य पद असतं आणि पुढचं पद हे दुसरं पद हे गौण असतं. याच्यातून अव्ययी भाव समास तयार होतो. तर याचे आपण उदाहरण पाहूया. ही जर तुम्ही उदाहरण पाठ केली तर कसं होणार किंवा जरी तुमच्या उदाहरण सगळी लक्षात राहिली तर तुमचा जवळपास समासाचा 90% अभ्यास होऊन जातोय. कारण ज्या वेळेला टी-सी-एस, आय-बी-पी-एस सारख्या सरळ सेवा परीक्षा ज्या घेतात कंपन्या त्या काय करतात तर डायरेक्ट शब्द देतात आणि हा शब्द कोणत्या समासातला आहे असं विचारतात. त्यामुळे आपण या ठिकाणी शब्द घेतलेले आहेत आणि हे जे आपण शब्द घेतले आहेत ते वाळंबी सरांच्या पुस्तकातून आहे. त्यामुळे त्याच्यातूनच बऱ्याचदा हे प्रश्न पडलेले आहेत. आता हे दररोज असेल, दररोज हा जो शब्द आहे हा दररोज हा शब्द ह्याच्या आधी पडलेला आहे टी-सी-एस, आय-बी-पी-एसच्या एक्झाम मध्ये. तर आता आपण पाहूया की अव्ययीभाव समासाची उदाहरणे. तर पहिला आहे आजन्म, त्याचबरोबर यथाशक्ती, प्रतिदिन, आमरण, पुढचा आहे प्रतिक्षण, बिनतक्रार, त्याचबरोबर दररोज, हर घडी, बिनधोक, बेलाशक, त्याचबरोबर गैरशिस्त, गैरवाजवी, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त,
गैरहजर. त्याचबरोबर आपण पाहूया की गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, ही गल्लोगल्ली शब्द आहे ते. त्याचबरोबर पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती आणि पावलोपावली यासारखे आपण या ठिकाणी किती 25 उदाहरणे पाहिलेत. याच्या बाहेरील अव्ययभाव समाजामध्ये कोणतंही उदाहरण येणार नाही, कारण हे सर्व जी आपण घेतलेले आहेत उदाहरणे ती कशी आहेत तर ते वाळंबे सरांच्या पुस्तकातले असल्यामुळे याच्यातूनच बऱ्याचदा प्रश्न पडलेले आहेत. तर आपण पुढचा जो आहे समास तो पाहूया की तत्वपुरुष समास. आता तत्वपुरुष समासामध्ये काय असतं तर दुसरे पद हे जे आहे ते महत्वाचे असते आणि पहिले पद जे आहे ते काय असतं तर गौण असते. या अर्थाच्या दृष्टीने काय तर गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना काय असतं तर घालावा लागतो. हे आता आपण या तत्वपुरुष समासामध्ये येतं. तर त्याबरोबर आपण तत्वपुरुष समासाची उदाहरणं 25 जवळपास 24-25 उदाहरणे पाहणार आहोत. तर पहिलं उदाहरण पाहूया की तत्वपुरुष, ज्याच्यामध्ये आता हे पहिलं पहा तोंडपाठ. तोंडपाठ मध्ये काय तर पहिलं जे तोंड हे आहे ते काय तर गौण आहे, पाठ हे काय तर महत्वाचं आहे. त्यात दुसरं उदाहरण पाहूया कंबरपट्टा. कंबरपट्टामध्ये कंबर हे काय तर गौण आहे, याला इतकं महत्व नाही, पण पट्टा या शब्दाला काय तर महत्व आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तत्वपुरुषमध्ये दुसरे पद हे महत्वाचे आहे, पहिलं पद हे गौण आहे, हे लक्षात ठेवा. आता पट्टा हे महत्वाचा आहे. आता कंबरपट्टा असो नाही हातपट्टा असो याला जास्त महत्व नाही, महत्व काय तर पट्टा आहे याला महत्व आहे. त्यामुळे हे काय आहे तर तत्वपुरुष समासाचं उदाहरण. त्यापैकी पुढचं पाहिजे की महादेव, त्याचबरोबर अनिष्ट, त्याचबरोबर काळ मांजर, त्याचबरोबर देवपूजा, गावदेवी, चोरभय, अयोग्य, अनादर, नापसंती, त्याचबरोबर अनर्थ, घनश्याम, रक्तचंदन. आता रक्तचंदन मध्ये सुद्धा चंदन हा शब्द महत्वाचा आहे. त्याचबरोबर पुढे पितांबर, पुढचं आहे पंचवटी, नवरात्र आणि त्रिभुवन. ही तीन जे आहेत ना, पंचवटी असेल, नवरात्र असेल आणि त्रिभुवन असेल, ही जादा करून लक्षात ठेवा, कारण ही जी तीन उदाहरणे आहेत पण ज्यामध्ये संख्या येते, पंच येते, याच्यात 9 येतं, यात येतं बघा, किंवा सप्तपदी 7 येते. ती कसं आहे तर जिथं संख्या येते ती द्विगु समास आहे, द्विगु तत्वपुरुष समासाचं उदाहरण आहे. कारण याच्या व्यतिरिक्त या 4 समासाच्या व्यतिरिक्त द्विगु समास देखील थोड्याफार प्रमाणात विचारला गेलेला आहे. त्यामुळे द्विगु समास देखील तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण आता तत्वपुरुष समासामध्ये देखील खूप सारे समास पडतात, डिफरंट क्लासिफिकेशन होतं या तत्वपुरुष समासात. परंतु ज्या वेळेला आपण TCS किंवा IBPH जे एक्झाम घेतल्या जातात सरळ सेवेच्या, त्याचा विचार करतो तेव्हा इतका डीप मध्ये विचारलं जात नाही. परंतु द्विगु समास एक विचारला गेलेला आहे, म्हणून सांगतो की जिथे पंच असेल, 9 असेल, संख्याचा जिथं उल्लेख येतो त्याला आपण द्विगु समास म्हणतो. तर पुढे पाहूया हिरवागार, तांबडी माती. आता माती हा शब्द महत्वाचा आहे, तांबडी हा शब्द महत्वाचा नाही आहे, हे लक्षात आलंच असेल. तांबडी असेल, काळी असेल, पण माती हे शब्द महत्वाचा आहे. त्याचबरोबर काळभोर आहे, पांढरा शुभ्र आहे, विद्याधन आहे आणि त्याचबरोबर काय तर 3.5 या प्रकारचे आपण 24-25 उदाहरणे तत्वपुरुष समासाची पाहिलेली आहेत. याच्या बाहेर ज्यादा काही तुम्हाला पडणार नाही, कारण हीच जे उदाहरण आहे ती पडणार आणि तुम्हाला विचारलं जाणार की कोणता समास आहे ते ओळखा. त्याच्यावरून तुम्हाला हा जो समास आहे तो ओळखता आला पाहिजे. त्याचबरोबर पुढचा पाहूया आपण की पुढचा आहे द्विंद समास. पुढचा कोणता आहे तर द्विंद समास. आता द्वंद्व समाज आहे. द्वंद्व समाज म्हणजे या आता द्वंद्व हे थोडं वेगळ्या पद्धतीने, कारण आपण मराठी फोनेटिक वापरल्यामुळे ते थोडा शब्द असा लांब गेलेला आहे इंग्लिश टायपिंग टू मराठी कन्वर्ट करताना. तर आपण द्विंद समास पाहूया की ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाचे असतात त्याच काय आपण म्हणतो तर द्विंद समास म्हणतो. म्हणजे दोन्ही पदे महत्वाचीच असतात याच्यात. आता पहिलं आपण अव्ययभाव समासामध्ये पहिलं महत्वाचं होतं, तत्वपुरुष मध्ये दुसरं महत्वाचं होतं, पण द्वंद्व मध्ये दोन्ही महत्वाचे असतात. आणि काय आहे तर आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली जातात. म्हणजे या जर राम लक्ष्मण या शब्दाचा जर आपण विग्रह करायचा झाला तर राम आणि लक्ष्मण म्हणजे आणि ह्या शब्दाने आपण काय केलेलं आहे तर जोडलेलं आहे. आता पाप पुण्य, पाप पुण्य मध्ये काय आपण म्हणतो तर पाप किंवा पुण्य, म्हणजे हे किंवा न जोडलेलं. म्हणजे लक्षात ठेवा की आणि, व, अथवा, किंवा याने हे शब्द विग्रह ज्या वेळेला आपण या शब्दाच करतो त्यावेळेला मध्ये आपण आणि, व, अथवा, किंवा हे शब्द घालत असतो. त्या म्हणून काय होतं द्विंद समाज होतो, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पाप पुण्य उदाहरण आहे. त्याचबरोबर विटी दांडू आहे, आई बाप आहे, हरिहर आहे, स्त्री पुरुष आहे, कृष्ण अर्जुन आहे. त्याचबरोबर बहीण भाऊ हा देखील
उदाहरण आहे. त्याचबरोबर माय लेकरे, कुलूप किल्ली, एकवीस, ब्रह्म, विष्णू, महेश. त्याचबरोबर पुढचं उदाहरण चहा-पाणी. त्याचबरोबर पुढे आहे खरे-खोटे. त्याच्या पुढे आहे बरे-वाईट, पास-नापास, अहिनकुल. त्याचबरोबर केर-कचरा, पाला-पाचोळा, 3-4, सत्य-असत्य, सत्यासत्य. त्याचबरोबर घरदार. ही जी उदाहरणे आहेत ती कशाची आहेत तर ती उदाहरणे द्विंद समासाची आहेत. एवढं करून जावा. याच्या बाहेरील 90% तर कोणतं येत नाही. हीच पडणार आहे कारण हे वाळंबे सरांच्या पुस्तकातील ही उदाहरणं आपण घेतलेली आहेत त्यामुळे याच्यातूनच पडणार आहे. त्याचबरोबर पुढचा आपण आणि शेवटचा चौथा समास पाहिजे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय तर या सामासिक शब्दातील काय तर दोन्ही पदे महत्वाची नसतात आणि या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध या शब्दातून होत असतो. त्यामुळे याला काय म्हटलं जातं तर बहुव्रीही समास. म्हणजे काय तर या दोन्हीचाही ही जी दोन्ही आहेत आता समजा आपण घेऊया की नीलकंठ म्हणजे नील एक शब्द आहे आणि कंठ एक शब्द आहे. तर या नीलकंठ किंवा लक्ष्मी, कांत म्हणजे लक्ष्मी एक शब्द आहे, कांत एक शब्द आहे. या दोन्ही शब्दाचा काय तर ती पदे दोन्ही पदे महत्वाची नाहीत कारण काय तर या दोन पदाशिवाय तिथं काय तर तिसऱ्याच पदाचा काय होतोय बोध होतोय. त्यामुळे ही दोन्ही पदे महत्वाची नाहीत. अशा शब्दाला आपण बहुव्रीही समास म्हणतो. त्याचबरोबर पहिलं पाहू की नीळकंठ म्हणजे ज्या निळा आहे ज्याचा कंठ असा कोण तर आपल्याला माहित आहे शंकर. त्यामुळे नीळकंठ हा शब्द शंकरासाठी येऊ शकतो. त्याचबरोबर पितांबर. पितांबर आता पितांबर हा शब्द आपण लक्षात ठेवा. इथे तुम्हाला एक सांगतोय पितांबर हा शब्द आपण या ठिकाणी देखील पाहिलेला. हो का हे पहा पितांबर हा शब्द पाहिलेला कशात तर तो पुरुष समासा. तर याचं काय की जर फक्त पितांबर हा शब्द आला तर तो तत्व पुरुष समासातला आहे. परंतु जर एका वाक्यात आला किंवा तो एखाद्या विशिष्ट काय म्हणतो एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जर वापरलेला असेल तर तो बहुव्रीही आहे. आता एक वाक्य मी सांगतो की समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. यात समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. पितांबराला म्हणजे काय जे पिवळे आहे वस्त्र ज्याचे त्याला काय म्हणलेलं आहे ते पितांबर म्हणलेलं आहे. असं जर एकाबद्दल जर तो शब्द वापरलेला असेल तर त्या ठिकाणी आपण बहुव्रीही समास म्हणतो. आता नीळकंठ हा शब्द कोणासाठी तिथं वापरलाय तर शंकरासाठी वापरलेला आहे आणि पितांबर हा शब्द या ठिकाणी समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. हा पितांबर म्हणजेच कोणतरी विष्णू आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की जो एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या ठिकाणासाठी जर तो वापरलेला असेल तर तो बहुव्रीही आणि जर तो तसा वापरलेला नुसता शब्द असेल तर तो काय आहे तर तत्वपुरुष आहे. त्याचबरोबर पुढे पाहिजे लक्ष्मीकांत, त्याचबरोबर गजानन, जितेंद्रिय, पद्मनाभ, नीरज, निरोगी, सादर, सुपुत्र, सफल आणि सहपरिवार हे काय तर बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. आता आपण उदाहरणे का घेतली तर सरळ सेवा एक्झाम मध्ये जास्त करून उदाहरण दिलेले आहेत आणि त्याच्यावर तो समास कोणता आहे शब्द दिलेला आहे त्याच्यातून समास कोणता आहे हे विचारलेलं आहे. ज्यादा काही विचारलेलं नाही. त्यामुळे आपण फक्त उदाहरणं घेतलेली आहेत. एवढे उदाहरणं जरी केली तर तुमचा या समासामधील काय तर 90% अभ्यास होणार आहे. एवढे जर आपण उदाहरणं केली तर. आता हे समासाचे प्रकार आपण अजून एकदा रिव्हिज करूया की अव्ययीभाव समास म्हणजे काय तर पहिले पद मुख्य, दुसरे पद गौण. पुढे तत्वपुरुष मध्ये काय तर पहिले पद गौण पण दुसरे मुख्य त्याला तत्वपुरुष. आणि तिसरं काय द्विंद समास म्हणजे काय तर दोन्ही पदे मुख्य असतात आणि लास्टचं चौथं काय बहुव्रीही समास म्हणजे काय दोन्ही पदे गौण असतात. दोन्हीही पदाचा काय आहे तर बोध त्या ठिकाणी होत नसून ती महत्वाची नसून त्याच्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपण म्हणतो बहुव्रीही समास. तर आपण आज काय पाहिलेलं आहे तर मराठी व्याकरणामध्ये समास पाहिले उदाहरणासह पाहिलेला आहे आणि उदाहरण केल्यानंतर तुम्हाला 90% समासाचा अभ्यास होणार आहे. तर धन्यवाद.